मंडळी नमस्कार. व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायलासुद्धा विसरू नका. विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महायुती आणि महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष आपल्याला 2024च्या विधानसभेत बघायला मिळणार आहे. परंतु घराघरातील सत्ता संघर्ष व त्याचे प्रतिनिधित्व कोण असतील हे देखील आपण येणाऱ्या काही मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता बघा. तसा घराघरातील सत्ता संघर्षाचा इतिहास खूप जुना आहे, परंतु आपण आत्ताच्या काळातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरुवात करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षाचे शिवसेना प्रमुख होते. नक्कीच अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली व शिवसेनेची सूत्रे देताना ते आणि त्यांचा पुतण्या राज ठाकरे यांच्यात नक्की खडका उडाला. उद्धव ठाकरे यांना सर्व शिवसेनेची सूत्रे बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्यामुळे नाराज होत, काकांवर नाराज होत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला. काकांना सोडलं आणि चुलत भाऊ असलेला उद्धव ठाकरे यांना देखील सोडलं. त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि तेव्हापासून हा सत्ता संघर्ष नक्कीच सुरू आहे. त्यानंतर अग्रक्रमाने नाव घेण्यात येईल मास लीडर असलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं. घराघरात भाजप पोहोचवण्याचं काम मुंडे यांनी केलं. नक्कीच कुठेतरी अतिशय टोकाचा सत्ता संघर्ष मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात बघायला ह्या काका पुतण्यामध्ये महाराष्ट्राने बघितला आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडली. त्यानंतर त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून या दोघांनी, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, यांच्यामध्ये सुद्धा अतिशय टोकाचा सत्ता संघर्ष आपण अनुभवला आहे. 2019ला धनंजय मुंडे यांनी तब्बल 25,000 मताने पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर धनंजय मुंडे महायुतीत आले. तेव्हापासून दोन्ही बहीण भावामध्ये नक्कीच सख्य आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा धनंजय मुंडे यांनी केली. त्यांना अपयश आलं. पंकजा मुंडे यांचा अवघ्या 6,000 मतांनी पराभव झाला आणि आता सध्या मुंडे कुटुंबामध्ये नक्कीच सख्य आहे. त्यानंतर चुलत भाऊ असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं वैमनस्य अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नक्कीच ते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यानंतर राजकारणाचे चाणक्य असलेले शरद पवार यांना स्वतःच्या घरातूनच घेरले गेलं. अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली, 40 आमदार फोडले, चिन्ह गेलं, पक्षाचं नाव गेलं. कुठेतरी ही सल शरद पवार यांच्या मनात होती. शरद पवार यांनी अजित पवार यांना धोबी पछाड देत त्यांचा सक्का पुतण्या युगेंद्र पवारला राष्ट्रवादी शरद पवार गटात घेतलं. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत या काका पुतण्याचा संघर्ष अतिशय टोकाला जर गेला तर सुनेत्रा पवार यांना जसा पराभवाचा सामना करावा लागला तसाच पराभवाचा सामना अजित पवार यांनासुद्धा करावा लागू शकतो. त्यानंतर अग्रक्रमाने नाव घेण्यात येईल गजानन कीर्तिकर यांचं. पक्षफुटीनंतर गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उद्धव ठाकरे यांची त्यांनी साथ सोडली. त्यानंतर त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याचं आवाहन केलं आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ घालत नक्कीच गेल्या लोकसभेत अमोल कीर्तिकर यांना तिकीट दिलं. अवघ्या 10-20 मतांनी त्यांचा नक्कीच पराभव झाला. त्यानंतर शरद पवार यांना सोडून गेलेले नरहरी झिरवळ हे शरद पवार यांचे अतिशय जुने सहकारी होते. ती सल कुठेतरी शरद पवार यांच्या मनात होती की हे आपल्याला सोडून गेले. त्यांनी अक्षरशः नरहरी झिरवळ यांच्या मुलाला शरद पवार गटात घेतलं. येत्या विधानसभेत बाप वर्सेस लेक असा सत्ता संघर्ष नरहरी झिरवळ यांच्या बाबतीत होणार का, हा येणारा काळ ठरवणार आहे. नक्कीच हा खूप मोठा झटका नरहरी झिरवळ यांच्यासाठी आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात काका पुतण्याचा संघर्ष नवीन नाही. त्यामध्ये आणखी एक नाव आहे ते क्षीरसागर कुटुंबाचं.
संदीप क्षीरसागर यांनी स्वतःच्या काकाच्या विरोधात जाऊन स्वतःच्या काकांना 2019ला धोबी पछाड देत ते बीड विधानसभेचे आमदार झाले आणि 2024ला देखील हा सत्ता संघर्ष बघायला मिळणार आहे. बाबाराव आत्राम यांच्या मुलीला देखील किंवा बाबाराव आत्राम व त्यांची मुलगी असा सत्ता संघर्ष बाबाराव आत्राम यांच्या बाबतीत होणार आहे. त्यांची मुलगी सध्या शरद पवार गटात आहे. 2 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचं पक्षप्रवेश शरद पवार गटात झाला. नक्कीच बाप वर्सेस लेक असा सत्ता संघर्ष बाबाराव आत्राम यांच्या बाबतीत होणार का, हा सुद्धा येणारा काळ ठरवणार आहे. असंच उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचं सुद्धा आहे. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जायचे, परंतु ते पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेले. नक्कीच ती सल मनात ठेवून शरद पवार यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर डाव टाकला आणि त्यांची सख्खी पुतणी गायत्री शिंगणे हिला स्वतःच्या पक्षात घेतलं. खूप मोठी जबाबदारी तिच्यावर शरद पवार यांनी दिली आणि येत्या विधानसभेत नक्कीच काकाविरुद्ध पुतणी असा सत्ता संघर्ष सिंदखेडराजा मतदारसंघात बघायला मिळणार आहे. गायत्री शिंगणे ह्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत, त्या मतदारसंघात फिरतानासुद्धा दिसत आहे. नक्की 2024ला काय होणार हा येणारा काळ ठरवणार आहे. रामदास कदम आणि योगेश कदम यांनी शिंदेंची साथ धरत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन रामदास कदम यांनी टीका केली. नक्कीच ती सल मनात ठेवून उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पुतण्या अनिकेत कदम याला पक्षात घेतलं. नक्कीच येत्या विधानसभेत तो योगेश कदम यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. असाच सत्ता संघर्ष गेवराई विधानसभा मतदारसंघातसुद्धा पाहायला मिळत आहे. नक्कीच त्याचा केंद्रबिंदू पंडित कुटुंब आहे. येत्या विधानसभेत असा सत्ता संघर्ष पंडित कुटुंबाचा बघायला मिळणार का? नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तसाच हाय व्होल्टेज सत्ता संघर्ष आपल्याला लोकसभेत एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे असा बघायला मिळाला असता, परंतु कुठेतरी एकनाथ खडसे यांनी सामंजस्याची भूमिका घेत रक्षा खडसे यांच्या विरोधात जाऊन प्रचार केला नाही. कुठेतरी हा रक्षा खडसे यांच्या विजयासाठी एकनाथ खडसे यांचा संधिसाधूपणा होता का, हे सुद्धा मतदारसंघात बोलल्या जातं. नक्कीच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रक्षा खडसे या रोहिणी खडसे यांचं काम करतील की पक्षाचं काम निष्ठेने करतील, हा येणारा काळ ठरवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आसपास जर मतदारसंघात अशा लढाया आपसातील लढाया जर होत असतील तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.